बिहारमधल्या विजयामुळे भाजपाचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणावर दुणावलाय। त्यामुळे आता देशाची आर्थिक राजधानी मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करणं हे आता भाजपानं पुढचं टार्गेट ठेवलंय। बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। ही घोषणा ही सत्यात ही नक्कीच महाराष्ट्रातील जनता ही आणेल। या मुंबईची जनता या महाराष्ट्रातल्या पप्पूला येणाऱ्या 2 महिन्यामध्ये जागा दाखवण्याशिवाय राहणार नाही। बिहारमधल्या एनडीएच्या छप्परफाड विजयानंतर महाराष्ट्रात भाजपनं जोरदार जल्लोष केला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी ढोल बडवत मुंबई महापालिकेसाठी रणशिंग फुंकले। बिहार तो झाकी है, मुंबई अभी बाकी है असा नारा भाजपकडनं देण्यात आलाय। बिहार तो झाकी है, मुंबई अभी बाकी है, तुमच्याकडून खरं तर ही घोषणा ही सत्यात ही नक्कीच महाराष्ट्रातील जनता ही आणेल। कारण महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ आहे। जो काम करतो त्याला त्याच्या कामाचं यश हे नक्की मिळतं। सरकारला च्या पदरामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नक्की महाराष्ट्रातील जनता हे यश देईल। या मुंबईची जनता या महाराष्ट्रातल्या पप्पूला येणाऱ्या 2 महिन्यामध्ये जागा दाखवण्याशिवाय राहणार नाही। की बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस। मुंबई महानगरपालिका ही कुठल्या परिवाराचं जागीर नाही। 25 वर्षामध्ये ज्यांनी मुंबई शहराचा कोपरा विकून खाल्ला, लुटला, डाकू आहे ते डाकू, मुंबईचे डाकू। आणि या मुंबईच्या डाकूंना घरी बसवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये ही मुंबईची जनता केल्याशिवाय राहणार नाही। आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। अशा परिस्थितीत ठाकरेंना रोखण्यासाठी भाजपनं महायुतीत म्हणून निवडणूक लढवण्याचं पक्क केलंय। त्यातच आता बिहारमधील अभूतपूर्व यशामुळे भाजपला मुंबई महापालिकेतील सत्तेची स्वप्न पडू लागली। झूठ को उखाड़ दिया, वोट चोरीच्या अफवेचे दुकान ज्यांचे होते जोरात, दिल्लीसह महाराष्ट्राचे पप्पू आता कोमा। आता कसं वाटतंय पप्पू के पप्पा? वोट चोरी, ईव्हीएम, दुबार मतदार अशा अफवा पसरवून सफेद झूठ बोलणाऱ्या दिल्लीच्या पप्पूला जनतेने धडा शिकवलाच। आता महाराष्ट्र आणि मुंबईतील जनता ही यांचा लवकरच निकाल लावेल। मुंबईचा महापौर देखील महायुतीचाच बसेल याच्यामध्ये शंका नाही। ज्या पद्धतीनं बिहारमध्ये घवघवीत यश एनडीएला मिळालंय, अगदी तसंच यश मुंबई महापालिकेत महायुतीला मिळेल आणि महायुतीचा महापौर मुंबईमध्ये निश्चित होईल। त्यामुळे मला एवढंच सांगायचंय, बिहार तो झाकी है, मुंबई अभी बाकी है। हा प्रचंड मोठा विजय आहे। हा भारत देशाचा विजय आहे। तुम्ही सांगाल हे काय म्हणता, पण प्रत्येक नागरिक भारताचा हा डेव्हलपमेंटच्या मागे आहे। असंच प्रचंड विजय मुंबईमध्ये होणार आहे। अमित साटम आमच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी आम्हाला परवाच एक सर्वे करायला सांगितलंय। आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा। शिंदेच्या शिवसेनेने सुद्धा मुंबई महापालिकेसाठी कंबर कसली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली। मुंबई महापालिकेमध्ये 227 पैकी किमान 125 जागा लढवण्याचा निर्धार शिंदेच्या शिवसेनेकडनं व्यक्त करण्यात आलाय। अन्यथा जागा वाटपात समसमान वाटा हवा असा आग्रह धरण्यात येणार आहे। शिवसेना हीच मुंबईतील मराठी मंडळींचा श्वास असल्यानं बरोबरीचा वाटा हवा। ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेत आलेल्या 65 माजी नगरसेवकांना त्यागाचं बक्षीस द्यायला हवं। 2000 पासून नगरसेवक झालेले मुंबईतले जे नेते शिंदे गटात आले आहेत ती संख्याच 124 असल्याची भूमिका। भाजप आमच्या भावनांचा आदर करेल आणि आमची शक्ती लक्षात घेत
योग्य त्या जागा देईल. मराठी जनांसहित हिंदुत्ववादी शक्तींना शिवसेना हा ब्रँड वाटतो. हा ब्रँड एकनाथ शिंदे यांच्या हातात सुरक्षित आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबईतील जागा वाटपासाठी 21 जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीनं घेतलेल्या प्रारंभिक आढाव्यानुसार 130 जागांचा आग्रह धरणं अपरिहार्य असल्याचं मत आहे. या जागा कोणत्या, त्यांचा तपशील काय हे लवकरच भाजपला कळवलं जाईल. 2012 ते 2017 पर्यंत आणि 2017 ते 2022 पर्यंतचे सगळे नगरसेवक आज आमच्या शिवसेनेमध्ये आलेले आहेत. ते जवळजवळ 125 नगरसेवक आहेत. 227 ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये आमच्या या सगळ्या नगरसेवकांना संधी मिळाली पाहिजे ही भूमिका आमची राहणार आहे. आणि ती तशी नाही राहिली तरी कमीत कमी 50% जागा या शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत अशी आमची मागणी राहणार आहे. की आमचे प्रमुख नेता DCM ज्यांच्या सोबत असतात त्याच्या विजय होते. तसेच बिहारमध्ये पण जिथे जिथे नितीश कुमार असते त्यांच्या विजय होतो. परत एकदा सिद्ध झाला आहे. एकदमच लगेच एक लक्षात घ्या, आपण विधानसभा जिंकलो आमचे एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये. आणि जे माय फॅक्टर बिहारमध्ये चालला महिला आणि युथ, ते एक महाराष्ट्रामध्ये जर एक फर्स्ट टाइम सिद्ध केला असेल तर आमचे एकनाथराव शिंदे साहेबांनी. आणि तेच माय फॅक्टर बिहारला चालला. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करणं हे भाजपचं पुढचं टार्गेट आहे. अशातच बिहारमधील विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या चिंतेत भर पडलीय. याशिवाय शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं असेल हे सुद्धा नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.